रंग, त्या मेहनतीला रंग तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये. खूप चांगली क्रिकेट टुर्नामेंट, खूप चांगलं दर्जेदार आयोजन. दिनेश सोरखात यांनी सुद्धा काल भरपूर कौतुक केलं होतं. स्पेसिफिकली जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट ते स्वतःच्या दुकानात या स्पर्धेचं पाहत होते. जास्त वेळ न घेता सामना त्वरित सुरू करायचा आहे. फील्ड रिस्ट्रिक्शनवर निश्चितच चर्चा आय थिंक चालू आहे पंचांबरोबर. क्षेत्ररक्षण मर्यादा कशा प्रकारे असायला हवी तेजस यांनी निश्चितच सूचित केलं गोलंदाजाला मोतीरामला. त्याच्याबद्दल तुम्ही बदल पाहतात. मिड ऑफला एक खेळाडू उभा आहे, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उभा आहे, एक खेळाडू कव्हर पॉईंटला सर्कलच्या आतमध्ये आणि एक खेळाडू गली आणि एक थर्ड मॅन. हा चेंडू पुन्हा ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज, गुड फिल्डिंग, चांगली फेकी क्षेत्ररक्षकाकडनं. एकच धाव मिळते, किरण आहे तिथे, गुड फिल्डिंग. या अगोदरच्या चेंडू फक्त एकच धाव आली आहे, फक्त एकच धाव अंकित झाली धावफलकावर. एकूण संख्या धावफलकावर येते 2. मोतीरामच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित झाल्यात. हा पुढचा चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या कायम 2. स्ट्राईक एंडला फलंदाज निवृत्ती. मोठा फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, चेंडू स्क्वेअर लेग झोन मध्ये सीमारेषेच्या बाहेर जाऊन प्रेक्षकांना जाऊन पडतोय. षटकार. थँक्यू. ज्या प्रेक्षकाने झेल पकडला त्याचं आम्ही स्वागत करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावर यायचं, आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. रोशन भगत यांच्या माध्यमातून एक टी शर्ट तुम्हाला दिलं जात आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. ओळ्या मैदानाकडे मोतीराम पुढे चेंडू घेऊन. हा चेंडू ऑन साईडला थोडस आतली कड घेऊन चेंडू जातो डीप मध्ये. ऋषी येतं चेंडूवर, गुड फिल्डिंग. पहिल्या सामन्यातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण ऋषीने मात्र दाखवलं मैदानात. या चेंडूवर सिंगल आणि स्ट्राईक रोटेट होते ते पहिल्यांदाच जयेशकडे. धावसंख्या दाखल अजूनही एकेरी अंकामध्ये 9 धावा. एक षटकार, एक डबल, एक सिंगल, एक चेंडू डॉट. 4 चेंडूत 9 धावांचं योगदान पाहायला मिळते फलंदाज निवृत्तीकडून. जयेश पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडकडे. ऑर्बिटचं एक मात्र षटक तुम्ही पाहतात मैदानावर मोतीरामचं. उद विकेट जयेशसाठी. फुल टॉस आहे, मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले जमिनी लगत चेंडू जातो तो जीतकडे. एक मात्र धाव तिथे मिळते या चेंडूवर. जीत खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये स्पेसिफिकली लॉंग ऑन, मिड विकेट या क्षेत्रामध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असतात. सकाळी सुद्धा पहिल्या सामन्यात खूप प्रतिमरित्या एक बाउंड्री त्यांनी अडवली होती. निवृत्ती पुन्हा त्या मैदानावर स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या दुहेरी अंकात डबल फिगर मध्ये 10. वॉकलन वर्सेस दातिवली. शॉर्ट पिच आहे, भिरकावून दिला चेंडूला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आसमानी टोला. षटकार. दोन षटकार या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळते. या षटकामध्ये एकूण धावसंख्या वेगाने पुढे सध्या धावफलकावरती 16 या धावसंख्येवर. एका षटकाखेर विदाउट लॉस आफ्टर फर्स्ट ओव्हर. आमच्या सोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर प्रतीक मात्रे जॉईन झाले, त्यांचं मी स्वागत करत आहोत. कारण खूपच थँक्स आम्ही त्यांना निश्चितच त्यांचे आभार व्यक्त करतो, कारण खूप मोलाचं कार्य सुद्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं स्पर्धेसाठी. त्यांनी मात्र इथे स्कोरिंगची भूमिका निभावली आहे. खूप जवळचं व्यक्तिमत्व माझ्यासोबत प्रतीक मात्रे. एक चांगलं बॉन्डिंग आहे, एक चांगला खेळाडू, माझा चांगला एक सपोर्टर, माझा एक चांगला चाहता. निश्चितच जेव्हा जेव्हा माझ्याकडे सुद्धा काही चुका होतात, निश्चित त्या चुका आवर्जून त्या चुका माझ्यासमोर मांडतात. माझ्याकडे सुद्धा हा प्रयत्न असतो. येते मात्र जीत. हा चेंडू अपील होत आहे, पंच सांगते ते चेंडू लेग स्टिक सोडून जात होता. चेंडू मागे जो ओरथ्रो तिथे पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली आहे, पण ऋषी येते चेंडूवर वेगाने. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या 1ने पुढे सत्य धावफलकावरती 17 या धावसंख्येवर. आमच्याकडनं चुका झाल्या निश्चितच आमच्या समोर आणून ठेवतात आणि निश्चित त्याच्याकडे सुद्धा फलंदाजीमध्ये काही चुका झाल्या आपण पण आम्ही सुद्धा त्याच्यावर गोष्ट लक्ष केंद्रित करतो आणि प्रत्येक सुद्धा ते गोष्टी ऍक्सेप्ट सुद्धा करतो. हा चेंडू आउटसाइड एज घेऊन मागे जातोय, फ्लाय होतोय चेंडू. शॉर्ट तिथे मात्र गलीमध्ये अविनाश तिथे चेंडू आउटसाइड एज घेऊन फ्लाय झाला होता. गलीतल्या खेळाडूला यावर चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत एक सिंगल या चेंडू रोटेट होते आणि धावसंख्या 1ने पुढे सध्या धावफलकावरती 2 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला जीतने मात्र जास्त धावा दिले नाही. आतापर्यंत 2 चेंडू फक्त 2 धावा खर्च केल्या. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश.
हा चेंडू वॉर्ड शॉट, पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. खूप सुंदर फटका आणि तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानात शिरीष, अजून एक अनुभवी क्रिकेटर मैदानात शिरीषच्या माध्यमातून. संघ जय हनुमान क्रिकेट संघ दातिवली दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि आपल्या संघासाठी पहिलं यश संपादन करून देतोय तो गोलंदाज जीत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, एक अष्टपैलू खेळाडू ऑकलंड संघासाठी. त्याने निश्चितच नेहमीच एक रेखीव कामगिरी आपल्या संघासाठी नेहमीच केली आहे. पुण्याचा सज्ज होतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट शिरीषसाठी. आज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत फलंदाजांनी मात्र एकच धाव कंप्लीट केली आहे. हरेश खूपच वेगाने आले होते पण त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू त्यांच्या एक्झॅक्टली समोर येऊन पडतोय आणि तोपर्यंत फलंदाज शिरीष एक धाव तिथे कंप्लीट करतायत. स्ट्राईक रोटेट होते ते निवृत्ती सलामीचे फलंदाज म्हणून निवृत्तीने सुद्धा बऱ्याच वेळा आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आहे दातिवली संघाला. तोच निवृत्ती पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लास्ट मोमेंटला कॉपी बुक स्टाईल चेंडूला हाफ बॉल करून ड्राईव्ह करतायत. चेंडूचा अंदाज बॅकफुटर राहून त्यांनी घेत मागे सरकले होते आणि पाहिलं की चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा येतोय. बॅट समोर ठेवली आणि चेंडूला हाफ वॉली करून फक्त पुश करतायत, ड्राईव्ह करतायत संदीपकडे. संदीप जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते ती फलंदाजाला. स्कोर मूव्ज ऑन 20, 20 धावा धाव फलकावर. जीत भोईर मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू आउटसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग कडे. किरण येतात वेगाने चेंडूवर, चेंडू कव्हर करण्यासाठी तोपर्यंत एक धाव तिथे मिळते आणि त्याचबरोबर षटक समाप्त होते ते दुसरं. 2 षटकात धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11.5च्या सरासरीने 21 धावा धाव फलकावर. 10.5च्या सरासरीने खूप चांगला प्रयत्न. थँक्यू डीजे, थँक्यू. दोन षटका अखेर धावसंख्या धावफलकावर पाहायला दातिवली संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा धावफलकावर. षटक घेऊन येते त्यांचा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू ऋषी. ऑकलंड संघाच्या बाजूने तिसरा षटक हाताळतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते शिरीष. ऋषी, जितेश यष्टीरक्षक, यष्टीला एकदम खेटून उभा आहे, क्लोज कीपिंग. ऋषी राऊंड विकेट. गती परिवर्तन, बॅकफूट लावून चेंडूला स्क्वेअर कट करता ते सज्ज मोतीराम, गुड फिल्डिंग. राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाहतोय प्रतीक आपण मोफत पाण्याची व्यवस्था जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे, जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चितच म्हणेन की या व्यक्तिमत्वाने राकेश म्हात्रे प्रतिष्ठानने राकेश म्हात्रे नाव कोरलंय असं मी म्हणेन. कारण प्रतिष्ठानच्या माध्यमातून तेवढा सुंदर प्रयत्न तुम्ही पाहतात की मोफत पाण्याची व्यवस्था करणं खूप मोलाचं कार्य, खूप मोठं कार्य आणि म्हणे की पुण्याचं काम आहे पाणी वाटप म्हणजे, आणि ते सुद्धा मोफत. राकेश म्हात्रे नाही पण त्याचं नाव आवर्जून क्रिकेटच्या मध्ये अमर राहणार याची जबाबदारी राकेश म्हात्रे प्रतिष्ठानकडे आहे. लॉट्स ऑफ थँक्स. ऋषी अगेन ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला निवृत्ती. हा चेंडू यशच्या उद्ध्वस्त, खूपच सफल झाले होते, चेंडूचा अंदाज घेऊ शकले नाही आणि चेंडूने वेध घेतला यष्टीचा. फलंदाज बाद.
थँक्यू. 17 धावांचं योगदान निवृत्तीने आपल्या संघासाठी दिलं. थँक्यू प्रतीक. 17 धावा त्याने कुठल्याच मैदानावर आपल्या संघासाठी. फलंदाज बाद होत आहेत. क्लीन बोल्ड. भरपूरच शफल झाले होते. अंदाज घेऊ शकले नाही. चेंडूने मात्र वेध घेतला तो यष्टीचा. फलंदाज बाद. नवीन मैदानात येते ते अक्षय फलंदाजी करण्यासाठी. .in च्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट द विकेट. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. अजून एक फलंदाज. बॅक टू द पवेलियन. बॅक टू बॅक 2 गडी. फलंदाज इथे मात्र बाद होत आहेत. आणि यश मिळते गोलंदाज ऋषीला. अवेश दशरथ गायकर यांच्याकडे पारितोषिक येते विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं. पाहूया ही ऑन हॅट्रिक. 2 चेंडू 2 विकेट मिळवतोय आणि स्ट्रायकिंग फलंदाज आता मनोज. चेंडू हवेमध्ये आहे. पायसे कोणच खेळू क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूच्या खाली आणि ते मात्र झेल सुटतोय. अविनाश बरोबर खाली होते चेंडूच्या. अविनाश एक चांगले क्षेत्ररक्षक आहे पण त्यांच्याकडनं मात्र चुका पाहायला मिळत आहेत. कारण थोडासा दबाव सुद्धा असतो. कारण या चेंडू जर विकेट मिळाली असती तर निश्चित या स्पर्धेतली एकमेव हॅट्रिकची नोंद या स्पर्धेत झाली असती. पण तसं काही चित्र पाहायला मिळत नाहीये. अविनाशकडनं झेल सुटतोय आणि निश्चितच जीवदान मिळते ते फलंदाज मनोजला. 2 चेंडू 2 भेदक मारे पाहायला मिळाले. यष्टाक्षरशः वाकवल्या होत्या त्या गोलंदाजाने म्हणजे ऋषीने आणि 2 फलंदाजाने तंबूचा रस्ता दाखवला होता. खूप चांगली सुंदर गोलंदाजी अचूक टप्प्यावर पाहायला मिळते ती वाकलांच्या माध्यमातून. श्री अजूनही मैदानावर आहे. त्याची साथ देण्यासाठी मैदानात नवीन फलंदाज येतात ते मनोज. मनोजच्या खात्यामध्ये 1 धाव. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव ऍड होत आहेत. धावसंख्या धावफलकात 23. तिसरं षटक मार्गस्थ असताना राऊंड विकेट. गती परिवर्तन. व्हेरी गुड डिलिव्हरी. क्रिकेट विथ द ब्रेन. पण पंचांचा इशारा इट इज वाईड. हातावर नियंत्रण नाही. पिचिंगवर नियंत्रण नाही. चेंडू ऑफ स्टोनच्या बराच बाहेर जातोय. थोडस गती परिवर्तन होता. पेस मध्ये थोडस वेग कमी करण्यात आला होता चेंडूचा पण टप्प्यावर नियंत्रण न ठेवता चेंडू मात्र ऑफ स्टोनच्या बराच बाहेर निघून जातोय. वाईड. पुन्हा गती परिवर्तन. चेंडू हवेमध्ये. मोतीराम चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. यश मिळते तिसरं या षटकामध्ये गोलंदाज ऋषीला. पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे. या मैदानात एक बुलेटची चावी हरवली आहे. जर कोणाला मिळाली असेल ताबडतोब आमच्या व्यासपीठावर आणून द्यायचे. विकी शिरार यांची गाडी आहे ती. तर अजून एक गाडीची चावी आम्हाला ऑलरेडी ते मिळाली आहे पण ती गाडी माहित नाही कुठली आहे. होंडा गाडीची चावी सुद्धा मिळाली येते. ओळख पटवून घेऊन जायची आहे. ऋषी लास्ट टू गो. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड एज घेऊन मागे जातोय. क्षेत्र तिथे सज्ज होत आहे पण चेंडू कव्हर करतील. तो पण एक सिंगल. खूपच वेगाने चेंडू फेकण्यात आला होता. वेगवान चेंडू होता पण त्या मुमेंटला चेंडू आउटसाइड एज घेऊन जातोय. तो फ्लाइंग स्लिप मध्ये प्रदीप तिथे चेंडू कव्हर करतात. धावसंख्या धावकर 1 ने पुढे सरते ती 25 या धावसंख्येवर. 8.33 ची सरासरी मेंटेन केली आहे मैदानावर. प्रशांत भोईर आफ्टर लॉंग टाइम तुम्ही पाहतात खांबलपाडा संघाच्या माध्यमातून अप्रतिम षटक हाताळलं पण स्वतःच्या फिटनेसच्या माध्यमातून सांगायचं तर फिटनेसकडे पण सुद्धा लक्ष द्यायला हवं आणि तेवढंच मॅच्युरिटी सुद्धा पाहायला मिळते या खेळाडूकडे. निश्चितच आपण ते म्हणतो ना तो एक डायलॉग आहे अमिताभ बच्चनचा की मुझे हो तो नथुलाल जैसी हो.
लेकिन ऐसा मी म्हणेन की मुझे हो तो बाला भोईर जैसी हो. धाव संख्या 25. स्कोर मूव्स ऑन 25. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज आहेत निर्णायक षटक घेऊन आले ते केतन. केतन मागच्या सामन्याचा हिरो आहे. खूप सुंदर गोलंदाजी आणि तेवढीच आक्रमक फलंदाजी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पण आता संघ वेगळा आहे, आता फलंदाज समोर वेगळे आहेत. पाहूया आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. गोलंदाजीला होतो तो केतन. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज. धाव संख्या 25. राऊंड विकेट. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन मागे जातोय. शतरक्षक येतात शॉर्ट फाईन लेगचा चेंडू उचलण्यासाठी आणि तोपर्यंत फलंदाजच्या खात्यामध्ये एक धाव तिथे ऍड होते. एक संधी होती, विनोद भोईर होती तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी. एक संधी होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र ज्याप्रमाणे शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू प्रॉपरली त्याच्या बॅटवर येत नाहीये. लिडिंग एज घेऊन चेंडू मागे जातोय. सिंगल. स्कोर मूव्स ऑन 26. डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला तो राज. क्षेत्ररक्षणात बदल आणतायत गोलंदाज. राऊंड विकेट केतन. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. टायमिंग थोडंसं चुकतंय. मिस टाइम स्ट्रोक आणि फलंदाज बाद. गुड कॅच. अरे गुड कॅच. तुझे मी जत्रला पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदेवी आईचे माझी वरदेवी आईचे संघ आता मात्र थोडासा अडचणीत आहे, त्यामुळे संघ नका येतात मैदानावर. मोतीराम दळवी येणाऱ्या काळात भरपूर क्रिकेट टुर्नामेंट तुमची वाट पाहत आहेत. याच मैदानावर होणारी 14 ते 17 जीवदानी आई क्रिकेट संघ साबे यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा कव्हर केली जाते. त्यानंतर नांदिवलीच्या मैदानात सुद्धा एक स्पर्धा कव्हर केली जाते, म्हणजेच जितेंद्र अनंत म्हात्रे चषक 10 ते आणि 11 दरम्यान. त्यानंतर जुनी डोंबिवली येथे सुद्धा स्पर्धा एक परवापासून सुरू होते 6 आणि 7 डिसेंबर रोजी. राऊंड विकेट केतन. हा चेंडू आउटसाइड आहे, चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 चेंडू 2 गडी बाद करते गोलंदाज केतन. त्याचबरोबर अजून काही क्रिकेट स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहू शकाल. एक रजनी क्रिकेट विद्युत प्रकाश होताली क्रिकेट स्पर्धा नवीन वर्षात येते, म्हणजे 6 ते 10 जानेवारी दरम्यान. 6 तारखेपासून 10 जानेवारी ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. 32 संघांचा समावेश असलेली क्रिकेट स्पर्धा. सारांश प्रवीण पाटील चषक ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावर्षीचा कालावधी 5 दिवसांचा आहे, तर ही स्पर्धा विद्युत प्रकाश होतात खेळवली जाते पहिल्यांदाच. राऊंड विकेट केतन. चेंडू मोठा फटका, लिडिंग एज घेतली आहे. चेंडू हवेमध्ये मिड विकेटचा खेळ चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाट. ऋषी कुठली चूक करत नाहीये. तुझे दर्शना येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथ. तुझे दर्शना येऊ मी कैसा शिर्डीचे साईनाथ. तुझे दर्शना येऊ मी कैसा. खूपच दयनीय अवस्था दातोरी संघाची. 7 विकेट लॉस आणि धाव संख्या अजूनही तिथे स्थिरवली 27 धावा धाव फलकावर. निश्चित हॅट्रिक सुद्धा पूर्ण करतोय गोलंदाज केतन. हॅट्रिक कंप्लीट. गुड बॉलिंग. 3 चेंडू 3 गडी त्याने बाद केलेत. राऊंड विकेट. हा चेंडू शरीरापासून थोडस दूर ठेवतायत. वेगावर नियंत्रण निश्चित नाहीये. चेंडू मात्र खूप बाहेर निघून जातोय आणि पंचांचा इशारा येते तो वाईडचा. 27 धावा. खूप वेळानंतर मला सांगतात प्रत्येक की खूप वेळानंतर धावेमध्ये निश्चितच फरक पडतोय. जो अंकुश लागला होता ते मात्र निश्चितच एक धाव निश्चित पुढे सरकते ती 27 या धाव संख्येवर. राऊंड विकेट. पुन्हा केतन. शॉर्ट पिच चेंडू ठेवतात. टप्पा पडण्याचा चेंडू मात्र थोडासा बाउन्स क्रिकेट पाहायला मिळते. बाउन्स गोलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे वाकले होते मोतीराम दळवी. पंचांकडे सुद्धा अपील केलं जात आहे. विनोद भोईर सुद्धा मागून काही कान मत देत आहेत मोतीराम दळवी यांना. लास्ट टू गो. निर्णायक षटक, निर्णायक चेंडू केतन. मोतीराम स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा चेंडू. आता मात्र नो. राईट डिसिजन. टप्पा पडल्यानंतर मात्र पंचांनी ह्याच गोष्टी लक्षात घेतल्या की हाईट फॅक्टर काय आहे. चेंडू मात्र त्याच्या डोक्यावर निघून जातोय. मग चेंडूला थोडेसे वाकले होते पण आता मात्र धैर्याने उभे राहिले, पण चेंडू त्यांच्या डोक्यावर निघून गेला. इट इज वाईड. नो बॉल.
स्कोर मूव्स ऑन 28. केतन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अपील होते पंचांकडे आणि इथे सुद्धा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. 2 धाव पूर्ण करणार का बघायचं आहे. इथे मात्र फलंदाज बाद या मुवमेंटला आणि 1 धाव पूर्ण झाली होती. 29 धाव फलकावर आणि 30 धावांचं माफक लक्ष आहे ते म्हणजे वाकलन संघासमोर. नेक्स्ट मॅच बिटवीन खंबालपाडा वर्सेस सोळेगाव. कॅप्टनने यायचे नाणेफेकीसाठी. आय थिंक दोन्ही कॅप्टन इथेच आहेत आमच्या समोर. नाणेफेकीचा कौल करून घ्यायला काहीच हरकत नाहीये. मला एक पप्पी दे ना, किस पप्पी. सर नाणेफेकीसाठी यायचे कॅप्टन. पाहूया आता मात्र सोळेगाव संघाचे कर्णधार ऑलरेडी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. खंबालपाडा संघाचे कर्णधार यायचे. गोलंदाजी आपण पाहूया. मोतीरामने 1 षटक हाताला 16 धावा खर्च केल्या, एकही गडी बाद करू शकला नाही. नंतर जीतने 1 षटक हाताला 5 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. ऋषीने सुद्धा 1 षटक हाताला 4 धावा दिल्या पण 3 गडी त्याने तंबूत पाठवले. त्यानंतर केतनने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, 4 धावा दिल्या आणि 3 गडी बाद केलेत. खूप सुंदर गोलंदाजी. 2 षटकाचा विचार केला, 2 षटकात फक्त 8 धावा येत आहेत आणि तब्बल 6 गडी तंबूत पडत आहेत. त्यामुळे हा तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतोय की कमी धावसंख्येत दातिवली संघाला रोखलंय ते म्हणजेच वाकलन संघाने. 19 धावा धावफलकावर आहे, 30 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलंय डोळ्यासमोर ते म्हणजे वाकलन संघासमोर. वाकलन संघाला मात्र इथे मात्र षटकात 30 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 7.50 रिक्वायर रन रेट त्यांना मेंटेन करायचा कारण 4 षटकांचा सामना आहे. विकी शेलार जरा विनंती करतो यायचे व्यासपीठावर. चला नाणेफेक करायची पुढच्या सामन्याची. संघनायकाचा विश्वास बघा किती आहे की एक सामना मी जिंकून दिलाय आणि पुढच्या सामन्यासाठी कर्णधारपद म्हणून जितूला पुढे सरकवतायत. जितू येतात आता नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. पण पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईंट होतील आमच्या बरोबर स्कोरर प्रतीक म्हात्रे. निलेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. निलेश पाटील यांच्या हस्ते आम्ही हा नाणेफेकीचा इथे कौल करत आहोत. इट इज 4 ओव्हर मॅच. 4 षटकांचा सामना. दोघं जण खूप जवळचे मित्र आहेत, क्लोज मित्र आहेत, लक्षात घ्या. हे दोन्ही संघनायक. पण नाणेफेकीचा कौल जिंकला प्रतीकने. प्रतीकला विनंती करतो यायचं पुन्हा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रतीक मात्र पुन्हा जॉईंट होते कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर आणि दातिवली संघाच्या माध्यमातून त्यांचा अनुभवी गोलंदाज येतोय. पहिले षटक घेऊन संघनायक मोतीराम दळवी. स्ट्रायकिंग एंडला ऋषी, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत केतन. ऑन ड्राईव्ह खूप चांगला फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला एक्झिक्यूट करतायत. क्षेत्ररक्षक चेंडू उचलण्यासाठी तिथे मात्र सुभाष एकच धाव मिळते. ऋषीने आपला अकाउंट ओपन केलं 1 धावेने. केतनला स्ट्राईक रोटेट करतायत स्ट्रायकिंग एंडला. मागच्या सामन्याचा निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड याच खेळाडूने स्वीकारला होता. उत्कृष्ट गोलंदाजी आणि अप्रतिम फलंदाजी जोरावर पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारला होता. मोतीराम द विकेट पुन्हा केतनसाठी. आता मात्र चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण त्याच्या डोक्याला चेंडू फ्लाय. सीमारेषेच्या बाहेर षटकार. केतनने आपलं अकाउंट ओपन केलं 6 धावेने. चोळेगावचे संघनायक सूचना देतात की चोळेगावच्या सर्व खेळाडूंनी व्यासपीठाच्या डावा बाजूला थांबायचंय. कॅप्टन कडून सूचना आली आहे की चोळेगाव संघाचे सर्व खेळाडू डावा बाजूला थांबा. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तर वेगाने चेंडू मागे निघून जातोय. याच टप्प्यावर गोलंदाजी करून काटे संघाच्या राहुलला त्यांनी अक्षरशः जागेवर बांधून ठेवलं होतं. म्हणजे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा आता मात्र मोतीराम दळवी मैदानात दाखवत आहेत. धावसंख्या धावफलक फक्त 7 पहिल्या षटकामध्ये. पुन्हा चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील आणि इट इज वाईड. धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावफलक 8 प्रति षटकामागे 7.50 ही सरासरी मेंटेन करायची आहे. पण आता मात्र जर विचार केला तर एक पाऊल निश्चित पुढे टाकलाय. धावसंख्या धावफलक 8 पाहायला मिळते ती वाकलन संघाची.
ओ द विकेट. हा चेंडू लॉफ्टेड स्ट्रोक, वॉल ऑफ एक्झिक्युशन, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावांसाठी. गुड शॉट. पुढील चेंडू पुन्हा हा मात्र गती परिवर्तन होता. लॉंग ऑन झोन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, खूप चांगले क्षेत्ररक्षण, पण त्याला हाताला चेंडूला चाटून मात्र निश्चितच निघून जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. बॅक टू बॅक 6. दोन उत्तुंग षटकार पाहिले म्हणजे रिव्हर्सच्या माध्यमातून फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, पण कोणच खेळू जवळपास नाही. बघा चेंडू हवेमध्ये स्विंग होऊन मागे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतील तोपर्यंत फलंदाजनी मात्र 3 धावा. पंचांचा इशारा काहीतरी येतोय तिकडून. 4 धावा. 2 6 1 चौकार. प्रत्येक प्रेक्षक तो चेंडू बघतो. चेंडू हवेमध्येच बघा किती वेगाने मात्र स्विंग झाला तिकडे, पूर्णपणे फिरला तो चेंडू आणि तोपर्यंत सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी. स्कोर मूव्स ऑन 22. हा सामना किती कमी वेळेमध्ये संपतोय बघा, कारण खूपच माफक लक्ष डोळ्यासमोर होतं आणि या पहिल्या षटकात तब्बल 22 धावा फलंदाजांनी कुठल्याच मैदानावर. सकाळपर्यंत संघाचे आमचे सर्व सपोर्टर मात्र शामियानामध्ये गेले होते, पण त्यांना लगेच आता परत यावं लागणार पुढचा सामना पाहण्यासाठी. सर्व सपोर्टर सकाळपाडा संघाच्या माध्यमातून आज आपली छाप सोडू शकले नाही देवीच्या पाड्याच्या मैदानावर, पण एक जिगरबाज संघ म्हणून सकाळपाडा संघाकडे पाहिलं जातं. दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजीला तो राज. चेंडू शेष आहेत ते 18. धावा हव्या त्या मैदानावर त्या 8. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषी. राऊंड विकेट राजचा. चेंडू बॅकफुट वॉर्ड एक्झिक्युशन, अप्रतिम आणि दर्जेदार फटका. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. दोन अप्रतिम फटका. ऋषीच्या बॅटमना सुंदर चौकार वसूल करतायत. हा चेंडू पूर्णपणे बीट झाले. फसवा चेंडू होता. लास्ट वेळेला बॅटला स्टिअर करून चेंडूला मागे पाठवायचं होतं, पण चेंडू वेध घेतला यशीचा आणि फलंदाज बाद. पण या अगोदर चेंडू मी खरंच कौतुक करेन, खरंच तारीफ करेन. डोळ्यांचं पारणं फेडणारा, नेत्रदीपक, नेत्रलोचक, आकर्षक, मनमोहक आणि अप्रतिम फटका तुम्हाला पाहायला मिळतो ऋषीच्या बॅटमधनं. पण पुढच्या चेंडू एवढा फसवा चेंडू होता की अक्षरशः हसत हसत बाहेर येत आहेत की अशा चेंडूवर मी कशा प्रकारे बीट झालो आणि सरळ विकेट घेतला यष्टीचा. ऋषी बॅक टू द पवेलियन. खूप सुरेख सुरुवात ऋषीच्या बॅटमधनं. खूप चांगला प्रयत्न होता. ऋषीला बघितलं मला किरण पवारची आठवण होते. त्याची स्टाईलमध्ये ती कॅप वरच्या डोक्यावर वरच्यावर ठेवतायत. 1 गड्याच्या मोबाईलने धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते ती 26 धावा. स्टील 4 टू विन. 4 धावांची अजूनही गरज आहे आणि त्यांचा फलंदाज मैदानात तो विनोद भोईर. संगनायकाने बढती दिली विनोदला मैदानावर. डावखुरी फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. त्याची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. पाहूया आता 4 धावांची गरज आहे आणि कशा प्रकारे मात्र सामना फिनिश करणार मैदानावर स्टार्टिंग एंडला फलंदाज विनोद. इक्बाल दिल्याने विनंती करतो यायचे कॉमेंट्री बॉक्स जवळ. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मॅच फिनिश. विनिंग शॉट बाय विनोद आणि सामना इथे जिंकतोय तो वाकलन संघ. आई माझी कारले डोंगराशी बघताय ऑर्केस्ट्रा किशोरचा वाजताय. आई माझी कारले डोंगराशी बघताय ऑर्केस्ट्रा किशोरचा वाजताय. आई माझी कारले डोंगराशी बघताय ऑर्केस्ट्रा किशोरचा वाजताय. आई माझी कारले. या सामन्याचा हिरो 4 धाव देताना 3 गडी बाद केले आणि 5 चेंडूत 20 धावांची केली. मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन तोच खेळाडू केतन. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारला खेळाडू. मी पुन्हा निलेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या खेळाला आपण सन्मानित करायचंय. अंकुश मडवी यांना विनंती करतो यायचे पुढे आपण आणि अंकुश मडवी यांच्या हस्ते आम्ही हा पारितोषिक देत आहोत. बॅक टू बॅक दुसऱ्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच केतन. व्हेरी गुड परफॉर्मन्स, क्लीन परफॉर्मन्स वाकलेंच्या माध्यमातून.
आणि नेक्स्ट मॅच बिटवीन खंबलपाडा वर्सेस चोळेगाव. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो प्रतीक मात्रेने. आपण काय स्वीकारलंय? गोलंदाजी. थँक्यू. क्षेत्रक्षण सजवून घ्यायला काही हरकत नाहीये. लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. कारली डोंगराची वाट आईला खंडाळा घाट गारवारा यो अंगाने शिरतोय ऑर्केस्ट्रा किशोरचा वाजतोय आई माझी कारले डोंगर